यानंतर एक मोठी बातमी येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाडीच्या ताफ्यावरती शनिवारी रात्री नारळ फेकण्यात आल्याची घटना मुंबई आणि ठाणे इथे घडली। त्याचे संतप्त पडसाद शनिवारी रात्री कोल्हापूर शहरात उशिरा उमटलेत। कोल्हापुरातील संतप्त शिवसैनिकांनी शहरातील मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड केली, त्यामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। शनिवारी रात्री ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावरती मनसे कार्यकर्त्यांनी नारळ फेकले होते, शेण फेकलं होतं आणि त्याचे पडसाद कोल्हापुरात उमटलेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे कोल्हापुरातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। ठाण्यातल्या घटनेचे पडसाद कोल्हापुरात काय काय उमटलेत, कोणत्या सुमारास काय काय घडलंय? श्वेता, कोल्हापुरात सुद्धा आता या घटनेचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। रात्री संतप्त शिवसैनिकांनी शहराभरामध्ये ज्या मनसेचे शाखा फलक होते त्या शाखा फलकांना टार्गेट करत त्यांची तोडफोड आहे ते मोठ्या प्रमाणात केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कोल्हापूरमध्ये रात्री आहे तो मोठा तणाव निर्माण झाला होता। उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरती नारळ फेक केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांच्यावरती हा आरोप केला जातो की मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं कृत्य केलं आणि त्यामुळे मनसे विरोधात शिवसेनेचा आता रोष आहे तो पाहायला मिळतो आणि तो रोष सुद्धा कोल्हापूरमध्ये पाहायला मिळाला। सैनिकांनी संपूर्णपणे या शाखा आहे ते शहरभरात प्रकारचा तणाव आहे ते ज्ञानेश्वर आवाज नीट येत नाहीये। ठाण्यामध्ये जो काही प्रकार घडला काल, त्याचे पडसाद काल रात्री उशिरा कोल्हापुरात सुद्धा उमटले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोल्हापुरातील जे काही पक्षाचे बॅनर लावण्यात आले होते त्याची तोडफोड काल रात्री उशिरा करण्यात आली, त्याची काही दृश्य